स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचं सरकार आहे असं जे सांगतात, त्यांच्याच पक्षाचा एक माणूस मराठी सक्तीची करू नका याच्यासाठी जर बैठका घेत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही विरोध करणार. आता सरकारने हे ठरवायचे की ते बाळासाहेबांच्या विचारांचे, स्वर्गीय आनंद दिघेंच्या विचारांचे असतील तर आमच्या लोकांना सोडून देतील. दंगल घडवणे, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे, माझ्या मते ठीक आहे, गुन्हे जे काय दाखल केले ते कोर्टात आम्ही बघूच. जी काय कायदेशीर लढाई आहे ती आम्ही लढू. आम्ही काय या कायदेशीर लढाईला आणि केसेसना घाबरणारे लोक नाही आहोत. आम्ही अस्वल आहोत. एक केस गेला काय आणि एक केस आला काय, आम्ही या गोष्टींना घाबरत नाही. पण महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या गोष्टीमध्ये कुठेही तडजोड आम्ही करणार नाही. उद्या संजय निरुपम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही मागणी केलेली आहे आणि आताच मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला. परंतु एकंदरीत या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्यापासून मनस्थिती काय आक्रमक वेगळी भूमिका असणार आहे काय बघायला मिळेल? आम्ही पोलिसांना सुद्धा विनंती केली आहे, संजय निरुपमला घरी बसवा तरच कायदा सुव्यवस्था राहील. तरीही पण आपण दरवेळी बोलतो मराठी इथे येऊन आव्हानं नाही द्यायची आम्हाला, भैयांनी तर अजिबात नाही. आपण दरवेळी बघतो मराठीचा मुद्दा ज्याही वेळी येतो मग तो मनसेंनी येऊ द्यात किंवा आता तर स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय असू द्यात, संजय निरुपम यांची उडी त्या वादात असते. मला मी सकाळीच म्हटलं की हा एक नंबरचा टुकार माणूस आहे, त्याला कोण विचारत नाही. तरी सुद्धा हा पुढे पुढे का करतो मला माहित नाही. माझी खासदार होऊन पण 2-3 टर्म झाले त्याच्या. तरी संजय निरुपम हे उत्तर भारतीयांची बाजू मांडताना दिसून येते. नाही हो, मी तुम्हाला सांगतो, मी उत्तर भारतीय लोकांची बोलतो, त्यांची मराठी बोलायची तयारी आहे ना. हा संजय निरुपम कोण करणार आहे? जे उत्तर भारतीय रिक्षावाले आहेत किंवा टॅक्सीवाले त्यांची स्वतःची तयारी आहे. ते म्हणतात आम्ही मराठी बोलू म्हणून. हाय, याला काय खाज उठली आहे इथे येऊन मिटिंगा घ्यायची आणि बैठका घ्यायची? आज पण तिथले लोक म्हणतात आम्ही मराठी बोलायला तयार आहोत. संजय निरुपमच्या पोटात का दुखतंय? संजय निरुपमवर जो गुन्हा दाखल केलाय त्यांनाही मनसेच्या कार्यकर्त्यांना जी कलम लावण्यात आलेली आहेत तीच कलम त्यांना लावण्यात का? मला कलमांच्या बाबतीत कल्पना, पण या ह्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये संजय निरुपमला सुद्धा अटक केलं जाणार. मला कल्पना नाही, पण कल्पना बघितल्याशिवाय मी सांगू शकत नाही. मला अजून माझ्याकडे एफआयआर ची कॉपी त्यांनी दिली. त्यांनाही अटक करण्यासाठी मागणी करणार का? 100% करणार. जर त्यांच्यावर नॉन बेलेबल गुन्हे असतील त्यांना सुद्धा अटक झाली. जी कायद्या सगळ्यांना, आम्ही तेच पोलिसांना सांगितलं की कायदा सगळ्यांना समान आहे. आम्ही नियमभंग केला तर त्यांनी नियमभंग केलाय, त्यामुळे दोघांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. आज पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला हे सांगितलेलं आहे मला आणि हे कन्फर्म आहे. फक्त कुठली कलम आहे ती मला अजून कल्पना. या कार्यक्रमाच्या आधी मनसे नेत्यांना फक्त